वीज बिलात सवलत देण्यास नकार देणाऱ्या निर्दयी राज्य सरकारचा निषेध करण्यासाठी ठाणे भाजपाच्या वतीने आमदार निरंजन डावखरे यांच्या मार्गदर्शनाखाली दिवा चौकात वीज बिलांची होळी करून आंदोलन करण्यात आले। वीज बिलात सवलत देण्यास नकार देणाऱ्या निर्दयी महाराष्ट्र राज्य सरकारचा निषेध करण्यासाठी भाजपा ठाणे शहराध्यक्ष आमदार निरंजन डावखरे यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपा दिवा अध्यक्ष ॲडव्होकेट आदेश भगत यांच्या नेतृत्वाखाली भाजपा ठाणे शहर उपाध्यक्ष निलेश पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत दिवा चौकात वीज बिलांची होळी करून आंदोलन करण्यात आले। आज या दिवा विभागात आज आपण जे महावितरणातर्फे तोरण कंपनीतर्फे जे वाढीव बिलं आलेली आहेत याचा निषेध करण्यासाठी आज आपण येथे एकत्रित झालोय। भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष माननीय चंद्रकांत दादा पाटील यांच्या नेतृत्वाखाली आज संपूर्ण महाराष्ट्रात ही जी दरवाढ केलेली आहे आणि जे राज्य सरकार आहे की त्यांनी वचन दिलं होतं की 100 युनिट पर्यंत सर्वांना मोफत वीज दिली जाईल, तसेच कोरोना काळात लॉकडाऊनच्या काळात वीज बिलांमध्ये सवलत दिली जाईल असं वचन त्यांनी दिलं होतं, असं आश्वासन त्यांनी दिलं होतं। परंतु हे ठाकरे सरकार, हे राज्य सरकार आपलं वचन पाळत नाहीयेत। लोकांची आर्थिक परिस्थिती खालावलेली असताना त्यांना कोणतीही सवलत देत नाहीये। या सर्वांचा निषेध करण्यासाठी आज आम्ही भारतीय जनता पार्टी दिवा विभाग आणि संपूर्ण टीम याचा निषेध करण्यासाठी आज ह्या वीज बिलांची इथे होळी करणार आहोत। यावेळी भाजपा शहर कार्यकारिणी सदस्य अशोक पाटील, रोहिदास मुंडे, भाजपा दिवा सरचिटणीस समीर चव्हाण, युवराज यादव, युवा मोर्चा अध्यक्ष सचिन भोईर, महिला मोर्चा अध्यक्ष सौ अर्चना पाटील, ओबीसी मोर्चा अध्यक्ष रोशन भगत, उत्तर भारतीय मोर्चा अध्यक्ष अजय सिंग, मंडळ उपाध्यक्ष अंकुश मडवी, कमलाकर पाटील, रमेश यादव, हरिशंकर शर्मा, प्रकाश पाटील, अनुराज पाटील आदी उपस्थित होते। MDTV साठी पूजा जाधव,